हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. सो रिसेंटली आम्ही रत्नागिरीची एक ट्रिप केलेली. सो आय एम जस्ट शेअरिंग सम ग्लिम्स ऑफ दॅट ट्रिप. तर रत्नागिरीमध्ये पाहायला खूपशी पर्यटन स्थळं आहेत, पण टाईम खूप कमी असल्यामुळे आम्ही थोडेसेच पॉईंट्स कवर करू शकलो. तर आम्ही ट्रेनने संध्याकाळी 4:15 वाजता रत्नागिरीमध्ये पोहोचलो आणि तिथून मग रूमवरती गेलेलो आणि स्कूटी रेंटवरती घेतली आणि मग आम्ही रत्नदुर्ग किल्ल्याकडे जायला निघालो. तर संध्याकाळी 6 वाजले जेव्हा आम्ही किल्ल्यावरती पोहोचलो. पण अनफॉर्च्युनेटली किल्ल्याचं टायमिंग हे 6 वाजता बंद होतं, पण गुगलवरती आम्हाला 7 वाजता दाखवलेलं बंद व्हायचं टायमिंग. म्हणून आम्ही गेलो, पण जस्ट जे पुजारी होते ते किल्ला बंद करत होते, म्हणजे दरवाजा बंद करत होते 6 वाजता आणि तिथे बाजूला लिहिलेलं पण होतं की 6 वाजता किल्ला बंद होतो. मग तिथूनच रिटर्न आलो आणि जस्ट बाजूलाच त्याच्या हे शिवसृष्टी नव्यानेच बांधण्यात आलेली आहे आणि तिथे शिवाजी महाराजांच्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातले जे किल्ले आहेत त्यांच्या छोट्या छोट्या प्रतिकृती बनवण्यात आलेल्या आहेत. अजून बांधकाम सुरू आहे, पण ते ओपन केलेलं आहे लोकांना पाहण्यासाठी. पण इथे जाण्याचं टायमिंग शक्यतो संध्याकाळचं जावा, कारण संध्याकाळी लाईट्स ऑन असतात आणि तेव्हा फार सुंदर चित्र दिसतं. अशी किल्ल्यांची माहिती पण दिलेली आहे प्रत्येक किल्ल्याच्या प्रतिकृतीसमोर. शिवाजी महाराजांचा हा सुंदर एक पुतळा आहे तिथं आणि यामध्येच म्हणजे समोर छोटेसे स्टॅच्यू आहेत. अजून त्यावरती पण माहिती वगैरे काही लिहिलेली नाही आहे, ते पण अजून कन्स्ट्रक्शन्समध्येच आहेत. पण शक्यतो रात्रीचं जा, फार सुंदर व्ह्यू दिसतो रात्रीचा, लाईटिंग वगैरे फार छान दिसतात. सो किल्ल्यावरती जाण्यासाठी शक्यतो 5 वाजता जा, म्हणजे 5 ते 6 किल्ला पाहून होईल आणि 6 नंतर 6 वाजता इथले लाईट सुरू होतात शिवसृष्टीच्या. फर्स्ट डेला आमचा असा प्लॅन होता की रत्नदुर्ग किल्ला आणि भाटे बीच आणि थिबा पॅलेस पाहायचा, पण ते काही जमलं नाही. सो नेक्स्ट डेला आम्ही सकाळी लवकर उठून 8 वाजता गणपतीपुळ्याला जाण्यासाठी निघालो. सो जाताना हा सुंदरसा असा आरेवारे बीच लागतो, याला पांढरा समुद्र पण म्हणतात. इथली रेती व्हाईट कलरची आहे, फार सुंदर दिसतं, पण आम्ही जाऊ शकलो नाही कारण बीच तर गोव्यामध्ये फार आहेत. सो तिकडे जाणं थोडंसं स्किप केलं आणि सकाळी लवकर हॉटेलमधून चेकआउट करून रत्नागिरीला गणपतीपुळ्याला जाण्यासाठी निघालो. सो गणपतीपुळ्याचं मंदिरातलं दर्शन वगैरे झालं आणि मग तिथूनच समोर बीच आहे. सो बीचवरती थोडा वेळ टाईम स्पेंड केला. तिथे बरेचसे असे राईड्स आहेत, बनाना राईड, ड्रॅगन बोट, पुन्हा तुम्ही बोटची राईड घेऊ शकता, कॅमल राईड आहे, उंट आहे, तिथं घोडे आहेत, घोड्याची राईड घेऊ शकता, जेटस्की पण आहे आणि वॉटर स्पोर्ट, पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग सगळं काही अवेलेबल आहे आणि अगदी चीप रेट्समध्ये आहेत. म्हणजे ॲज कम्पेअर टू गोवा बरेचसे चीप रेट आहेत रत्नागिरीमध्ये. सो गणपतीपुळ्याच्या बीचवरून आम्ही पुढे जस्ट 1 किलोमीटर अंतरावरती एक मॅजिक गार्डन आणि प्राचीन गोवा हे 2 पॉईंट आहे, तिथं आम्ही गेलेलो. मॅजिक गार्डनमध्ये असं तुम्हाला मिरर शो, हॉरर शो, हे वर्टेक्स टनेल वगैरे पाहायला मिळेल. आतमध्ये सुंदर सेल्फी पॉईंट आहेत आणि सुंदरसं असं हे वॉटर पूल वगैरे, झाडं वगैरे फार सुंदर आहे पाहायला. याची एंट्री फी ₹150 आणि 200 असं 2 पॅकेजेस आहेत. सो आम्ही 200वालं पॅकेज घेतलेलं. त्यामध्ये लास्टला फक्त थोड्याशा 5-6 गेम्स आहेत छोट्या मुलांसाठीच्या आणि याच्यात जस्ट अपोजिट प्राचीन कोकण म्हणून एक छोटंसं गार्डन आहे, जे की सेम टू सेम गोव्यामध्ये जे बिग फूट गोवा आहे लोटलीला त्यासारखंच सेम आहे. तुम्ही इथे नक्की जा, फार छान छान फोटोज वगैरे काढता येतात आणि लाईव्ह मॅजिक शो पण आहे, हॉरर शो पण आहे इथं. रत्नागिरीमध्ये तुम्हाला स्कूटीज आणि कार रेंटल मिळतात. स्कूटीचं डेली चार्ज ₹600 आहे आणि ₹1000 डिपॉझिट घेतात. सो आम्ही 2 दिवसासाठी म्हणजे संध्याकाळी 4:30ला स्कूटी घेतलेली होती आणि नेक्स्ट डेला 3:30ला रिटर्न केली होती. तो ₹1200 त्यांनी चार्जेस पे करायला सांगितलेले होते. सो नक्की इथे जा, फार सुंदर आहे छोट्या मुलांसाठी. हे असे ॲनिमल्स वगैरे फार आहेत. हे गोस्ट हाऊसमध्ये आम्ही काही गेलेलो नव्हतो. सो नेक्स्ट प्राचीन कोकण त्या मॅजिक गार्डनच्या जस्ट अपोजिट आहे. इथे ₹50 एंट्री फी आहे आणि आतमध्ये 500 वर्षापूर्वी कोकण कसं होतं किंवा कोकणाची निर्मिती कशी झाली, 12 बलुतेदार यांच्याबद्दल माहिती आहे स्टॅच्यूच्या स्वरूपामध्ये. सो हे पण फार सुंदर आहे. यामध्ये पूर्वीच्या काही कोकणातले कशी घरं होती किंवा तिथली लोकं, माणसं हे सगळं स्टॅच्यू रूपात तुम्हाला कळून जातं. इथेच यामध्येच आतमध्ये एक शेल्स म्युझियम आहे, पण तिथं फोटोग्राफी अलाउड नाही म्हणून मी काही फोटो काढले नाही आहे तिथले. ते पण फार सुंदर आहे. एंट्री इज जस्ट ₹50 पर पर्सन आणि तिथे तुम्हाला गाईड पण मिळतो. ते सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला देत जातात आणि पाहण्यासाठी साधारणतः 1 तासभर लागतो इथे फिरण्यासाठी. आणि हे पाहून आम्ही मग थिबा पॅलेसला गेलेलो होतो. तिथले काही तिथे पण फोटोज अलाउड नाही आहेत, सो मी काही फोटो काढले नाही आहेत तिकडे. एंट्री फी तिथेही आय थिंक ₹10 होती फक्त. आणि याचबरोबर रत्नागिरीमध्ये अजून पाहायला जयगड फोर्ट आहे.
भाटी बीच आहे, एक मत्स्यालय आहे, ॲक्वेरियम खूप मोठं मत्स्यालय आहे तिथं. मार्लेश्वर मंदिर आहे, नाणीजचा मठ आहे, पुन्हा पावसचं स्वामी स्वरूपानंदांचा मठ पण तिथे आहे रत्नागिरीमध्येच पाहायला. डेरवनला म्हणजे रत्नागिरीची कंप्लीट ट्रिप करायची झाली तर आपल्याला 3 ते 4 दिवसही पुरणार नाहीत. पण आम्ही जस्ट मेन पॉईंट्स कव्हर केलो. सो आमचा मोटिव्ह ॲक्च्युली गणपतीपुळेला जायचाच होता. सो दिस इज ऑल अबाउट आवर ट्रिप. आणि राहायला आम्ही रत्नागिरीमध्ये राहिलेलो होतो. एक आसरा लॉज म्हणून एक लॉज आहे. सो 1200 रुपीज रूमचं रेंट होतं पर डेचं. तुम्ही गणपतीपुळेलाही रूम्स रेंटमध्ये घेऊ शकता. सो भक्त निवासमध्ये पण रूम्स असतात. पण ॲक्च्युली आम्ही अगोदर तिथे कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केलेला, पण काही कोणी कॉलच रिसीव्ह करत नाही. सो प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून आम्ही रत्नागिरीमध्येच रूम बुक केलेली होती. गणपतीपुळेमध्ये पण बरेचसे होमस्टेज अवेलेबल आहेत. सो तुम्ही तिकडे एन्क्वायरी करू शकता. सो दिस इज ऑल अबाउट आवर ट्रिप. थँक यू फॉर वॉचिंग आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.